नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता मी पिंपरी चिंचवडवरून स्वारगेटला आलेला आहे आणि मेट्रो ट्रेनबद्दल थोडी माहिती देणार आहे. तुम्ही बघू शकता हो. जसं की पिंपरी चिंचवडवरून आल्यावर सिव्हिल कोर्ट इथं जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे तिन्हीकडून येणाऱ्या गाड्या तिथं जर कोणाला वेगळ्या रूटला जायचं असेल तर सिव्हिल कोर्टला तुम्हाला मेट्रो ट्रेन चेंज करावं लागते, बदलावं लागते. तर मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही इकडून विमाननगर खराडी बायपासवरून येत असाल आणि तुम्हाला जर पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर तुम्हाला सिव्हिल कोर्ट इथे दुसरी ट्रेन पकडावं लागेल. आणि जर तुम्ही स्वारगेटला जात असाल तर स्वारगेटसाठी सरळ जी विमाननगरवरून मेट्रो ट्रेन येते ती जाते. आणि जर स्वारगेटवरून तुम्हाला इकडं विमाननगरला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला सिव्हिल कोर्टला येऊन मेट्रो ट्रेन चेंज करावं लागेल. आणि जर स्वारगेटहून डायरेक्ट पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर ट्रेन बदलायची काही गरज नाही. मेट्रो जी स्वारगेटवरून अंडरग्राऊंड येते ती डायरेक्ट पिंपरी चिंचवडला जाते. आणि जर जंक्शनचं महत्त्व सांगायचं म्हणजे तिन्हीकडून येणाऱ्या गाड्या हे सिव्हिल कोर्ट इथून जातात. जसं की विमाननगरवरून आलेली गाडी सिव्हिल कोर्टला येऊन सिव्हिल कोर्टच्या जंक्शनवरूनच जाते. आणि स्वारगेटवरून येणारी मेट्रो ती पण सिव्हिल कोर्टलाच येते. आणि पिंपरी चिंचवडून जरी आला जर तुम्हाला इकडं विमाननगरला जायचं असेल तर सिव्हिल कोर्टला गाडी चेंज करून अंडरग्राऊंडला चेंज झाल्यावर सेकंड फ्लायओव्हरला येऊन तिथून दुसरी जे की स्वारगेटहून येणारी ट्रेन आहे पकडायची वरच्या लाईनवरनं. आणि एकच तिकीट लास्टपर्यंत चालत असते. जर तुम्ही पिंपरी चिंचवडला स्टेशनवरून जर तिकीट काढलं तर त्याला म्हणायचं डायरेक्ट आम्हाला विमाननगरला जायचं, तर ते त्याच्यामध्ये स्टॉप ॲड करून तिकीट देत असतात. असं काही नाही. जर एखाद्याला नवीन माहीत नसती म्हणून ते काय करतो सिव्हिल कोर्टपर्यंत तिकीट घेतो. तसं न करता तुम्ही डायरेक्ट तिकीट काढून स्कॅनिंग करून डबल टिबल स्कॅनिंग करून त्या तिकीटमध्ये प्रवास करू शकता. भाडे चार्जेस थोडे 10 रुपये एक्स्ट्रा असतात. तुम्ही बघू शकता मी आज पिंपरी चिंचवडवरून डायरेक्ट स्वारगेटला आलो आणि स्वारगेटला उतरून बसनं आता मी डायरेक्ट सोलापूरला जात आहे. तुम्ही बघू शकता खूप असं छान आहे. आणि एक विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडवरून डायरेक्ट खडकीपर्यंत वरती पिलरवरनं मेट्रो चालते. आणि खडकीच्या नंतर अंडरग्राऊंड होती म्हणजे भुईऱ्यामधून जाते, जे की सिव्हिल कोर्ट, शिवाजीनगर, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट असं अंडरग्राऊंड आहे. आणि